आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा खूपच सुंदर प्रोमो आउट होणार आहे. मालिकेमध्ये आता युगंधरने ज्या कुणी आता आनंदीला त्रास दिलेला आहे त्या प्रत्येकाला धडा आता शिकवलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आता इकडे धनश्री, स्वतः विद्याधर आणि त्याचबरोबर शिल्पा हे तिघंसुद्धा सामील आहेत. आणि याच कारणास्तव आता मात्र असा काही झटका इकडे दिलेला आहे युगंधरने या तिघांना आणि आनंदीच्या पायाशी आणलेला आहे. आणि आजपासून या तिघांना नोकर बनवलेला आहे घरातली सगळी कामं करण्यासाठी. असं इतकं काय घडलंय की युगंधर इतका आता चिडलेला आहे आणि त्यांनी या तिघांना आता मात्र आनंदीच्या पायाशी आणत या घरातील नोकराचं स्थान दिलेलं आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. सगळेजण गेल्यावरती विद्याधरला आनंदीचा त्याग कळलाय आणि तो आता सगळ्यांना सांगतोय, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कुणालाच काहीच वाटलं नाही का की 4-4, 5-5 तास आता ही पोरगी इथे उभी आहे आणि असं असताना आता जर का हिला काही झालं असतं तर काय तोंड दाखवलं असतं हिच्या आता आजोबांना मी, काय सांगणार होतो तिच्या आजोबांना मी. आणि असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता शिल्पा सांगायला लागते, काय सांगणार होतास, हिनेच तर आता ती मूर्ती तोडली होती ना, मग हिने मूर्ती तोडल्यावरती आता इकडे आम्ही काय करणार होतो. यावरती शिर्के आता सांगायला लागतात, मालक साहेब आपण ना डॉक्टरांना बोलवूया, डॉक्टरांना बोलवून आता आनंदी योग्य तपासणी तिची करून घेऊया, जेणेकरून तिला फार काही त्रास नाही ना झाला किंवा इंटरनल काही आता प्रॉब्लेम झालेला नाही आहे ना, हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. मला असं वाटते की आपण आता आनंदीच्या बाबतीत हैगय करून चालणार नाही आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच सांगायला लागतो तो म्हणजे युगंधर की ताबडतोब बोलवून घ्या बरं. असं म्हटल्यावर ती आनंदी सांगते, नको ठीक आहे, मी एवढं काही नाही आहे, आता माझी तब्येत बरी आहे. इकडे तोपर्यंत आरती आता सांगायला लागते, मालक साहेब आनंदीला आता मी 4 दिवस घरी घेऊन जाते. आणि त्यावरती युगंधर म्हणतो, नको आरती, अगं ती माझी जबाबदारी आहे आणि ती माझी जबाबदारी असताना तिला आता मी कसं पाठवू. आणि तो शिल्पावरती चिडलेला आहे आणि शिल्पाला सांगतोय, ताई तुला माहिती होतं ना हे सगळं. यावरती मग आता हळूच एक मोलकरणी सांगायला लागते, सगळ्यांना माहिती होतं आणि आता यांनीच आनंदीला पुतळा बनायला सांगितलं होतं. आणि त्यानंतर आनंदी म्हणते, नाही, त्यांनी जरी मला पुतळा बनायला सांगितलं असलं ना तरीसुद्धा मी हे फक्त मालक साहेब तुमची अब्रू वाचवण्यासाठी केलेला आहे, तुमची अब्रू वाचावी या कारणासाठी मी हा सगळा प्रकार केलाय, बाकी काहीच नाहीये. मला आता कुणी जबरदस्ती केलेली नाहीये किंवा मला कुणी जबरदस्ती हे सगळं करायला लावलेलं नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते आनंदी, मी फक्त मालक साहेबांचा अब्रू वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि त्यावरती मग आता लगेचच युगंधर सांगायला लागतो, अगं असं काय करतेस, अब्रू वाचवण्यासाठी तू आता स्वतःच्या जीवाशी खेळणार आहेस का, तुला आता कळत नाही आहे का. आणि तितक्यात तिथे आलेला आहे तो म्हणजे स्वतः आता विद्याधर तिकडे आलाय आणि तो आता आनंदीला म्हणतोय, काय ग आनंदी, हे काय सगळं, आणि दुपारी असं काय घडलं होतं, तुझ्या हातून आता इकडे ती मूर्ती फुटली होती ना. असं म्हटल्यावर ती युगंधरला दाट संशय आलाय की या सगळ्याच्या मागे किंवा मूर्ती फुटण्याच्या मागे सुद्धा काहीतरी याचाच आता ड्रामा असण्याची 100% शक्यता आहे. त्याशिवाय हा आता हे सगळं बोलत नाहीये, ते काही नाहीये. या सगळ्यामध्ये मात्र आता लवकरात लवकर काय सत्य आहे ते जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर युगंधर त्याला आता कॉलरला धरतो आणि बोल, तुला कसं माहिती की ही सगळी घटना आता दुपारी घडली होती, तू तर इथे दुपारी नव्हतास ना. असं म्हणत तो विद्याधरला आता त्याची कॉलर पकडतो. पण विद्याधर किती हुशार, तो आता सांगायला लागतो, का मी माझ्या बायकोला फोन करतो, केला होता मी तिला फोन, विचार धनश्रीला, धनश्री तूच मला फोनवरती सांगितलंस ना. असं म्हटल्यावरती मग आता त्याच्या डोळ्यामधला असलेला खोटेपणा किंवा त्याचे घाबरल्याचे सगळे भाव आणि त्यानंतर युगंधर विचार करतो, नाही काहीतरी गडबड आहे. आणि त्याच वेळेला आनंदीला आठवतं की आपल्याला आता याचा आवाज ऐकू आला होता आणि हा आता दुपारी इकडे आला होता. आणि विद्याधर तर आता बोलतोय म्हणजे युगंधर सांगतोय, तू तर आज दिवसभर घरामध्ये पण नव्हतास, दिवसभर जर का तू घरात नव्हतास मग आता तुला हे सगळं कसं कळलं. त्यावेळेला आनंदी विचार करते, पण मला तो दारूचा वास आला होता, तो आता ढगळपगळ अंगरख्याचा मला हे तपकिरीचा वास आला, मग ते कोण होतं, मला घाबरवण्यासाठी कुणी हे सगळं केलं होतं. आणि त्यानंतर युगंधर मात्र आता सध्या काही बोलत नाहीये आणि युगंधर विचार करतोय, नाही
काहीही झालं तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता म्हणजे हे सगळं सत्य शोधून काढलं पाहिजे. आणि त्यानंतर धनश्री सांगायला लागते, नाही मीच त्यांना फोन केला होता तेव्हा मी सांगितलं. पण युगंधरला हे काही तिचं बोलणं अजिबात पटत नाहीये. युगंधर या सगळ्यामध्ये विचार करतो, नाही नाही काहीही झालं ना तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये सत्याचा शोध मात्र घेतलाच पाहिजे. आणि त्यानंतर तो आता आनंदीला रूममध्ये जायला सांगून कपडे वगैरे चेंज करायला सांगतो, जेणेकरून आनंदी या सगळ्यामध्ये आता पूर्ववत व्हावी. आणि त्यासाठी त्याने आनंदीला हे सगळं सांगितलेलं असतं. पण त्याच्या डोक्यामध्ये विचार मात्र असतो की काहीतरी गडबड आहे आणि कोणीतरी हे 100% केलेलं आहे, ते काही नाही आहे. आणि तो धनश्रीला बोलायला लागतो, धनश्री तू त्याला फोन केला होतास का? आणि मग त्याला फोन केल्यावरती हे सगळं का सांगितलंस आणि मला का नाही सांगितलंस? धनश्री ततपप करायला लागते. आणि शिर्के मात्र हुशार आहेत. शिर्केंना काहीतरी सस्पिशियस वाटले. शिर्के आता विचार करतात, नाही मला आनंदीशी बोललं पाहिजे, या घरात तिला आता काय त्रास होतोय तो मला जाणून घेतला पाहिजे. आणि त्याच वेळेला आरती आता सांगते आहे, मालक साहेब मी 4 दिवस नेऊ का आनंदीला? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे शिर्के सांगतात, नको आरती तू घरी जा, तू मुंबईला जायची आता तयारी कर. यावरती आनंदी सांगायला लागते, ताई आरती तू मुंबईला चाललेली आहेस ताई? यावरती ती सांगायला लागते, आनंदी म्हणजे अजून माझं नक्की नाही आहे, पण आता मालक साहेब यांच्याकडून मला आता मुंबईला पाठवतात, पण आबांची काळजी. यावरती मग आता युगंधर सांगायला लागतो, आरती आबांची काळजी करायची काही गरज नाही आहे, मी आहे ना इथे, मी आबांची काळजी घेईन. असं म्हणत मात्र आता इकडे विद्याधरच्या मनामध्ये आता मस्त त्याचे मांडे फुटायला लागतात. चला म्हणजे आता आर्ची आणि आबा हे दोघंच घरी. आनंदीला वटणीवरती आणायचं असेल तर मात्र या दोघांना आपल्याला वेठीला भरायला लागेल. इकडे तोपर्यंत विद्याधरचा काटा काढण्यासाठी किंवा सत्य शोधण्यासाठी युगंधर आता मात्र आरती घरी आलेली आहे. आरती घरी आल्यावरती इकडे आता आबा तिला सांगतात, काय ग काय झालं आनंदी? आनंदी गेले तरी कुठं? आणि यावरती ती सांगायला लागते, आबा चिंता करू नका, आनंदी त्याच आता घरामध्ये होती. यावरती मग आता आबा म्हणतात, मग मग मालक साहेबांनी इथे का फोन केला होता? मालक साहेबांनी फोन का केला होता? मला आता ते सत्य कळलंच पाहिजे. आणि असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, आबा तुम्ही नका चिंता करू, हे बघा आनंदी सुखरूप आहे, तिने आता खरं तर मालक साहेबांची अब्रू वाचवलेली आहे. आणि त्यावरती आबा सगळा प्रकार विचारतात. आणि मग आता कशा प्रकारे आनंदीने आता इकडे जे पुतळा बनून राहिली ती कशी हे झाली. आबा आता खूप चिडलेत. आत्ताच्या आत्ता फोन लाव मालक साहेबांना, माझ्या लेकीची व्यवस्थितरित्या काळजी जर का घेता येत नसेल तर का लग्न करून तिला नेलं? यावरती ती म्हणते, नाही आबा मालक साहेबांना खरंच काही माहीत नव्हतं, मालक साहेब आता इकडे आनंदीला न्याय मिळवून देणार आहेत, ते मला म्हटले की या सगळ्या प्रकरणाचा ते आता सोक्षमोक्ष लावणार आहेत. कोण आहे या सगळ्यामध्ये आणि कोण या सगळ्यामध्ये आता इकडे हा प्रकार करतोय हे सत्य ते शोधून काढणार आहेत. आणि त्यानंतर ते आपल्याला मात्र आता सांगणार आहेत. आबा आता खूपच चिडलेत. आणि त्यानंतर मग आता इकडे युगंधर फोन करतोय. फोन करून त्यांनी आता आरतीला विचारले, काय झालं आबा ठीक आहेत ना? त्यावरती ती सांगते, आबा खूपच चिडलेले आहेत. आणि युगंधर सांगतो, फोन स्पीकरवरती टाक, मला आबांशी बोलायचं आहे. आबांशी ज्या वेळेला युगंधर आता इकडे बोलायला येतो आणि त्यावेळेला युगंधर मात्र आता सांगायला लागतो, आबा तुम्ही चिंता करू नका, तुमच्या मुलीला हे सगळं करायला कुणी ज्याने लावले ना त्याला आता मी धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. असं म्हणत मात्र आता तो तिकडे बोलतोय. पण आबांची अस्वस्थता वाढले. आनंदी ठीक आहे ना? मला तिला भेटायचं आहे. यावरती युगंधर म्हणतो, मी आनंदीला घेऊन स्वतः तुमच्याकडे येईन. आणि त्यानंतर युगंधर फोन ठेवतो. फोन ठेवल्यावरती युगंधर सांगायला लागतो, मला सगळं सत्य आता समजलं पाहिजे, काय नक्की आता चाललंय, म्हणजे आता हे सगळं ऐकायचंय मला. आणि त्यावरती मग आता धनश्री सांगायला लागते, भाऊजी अहो जे सत्य तुम्हाला आता इकडे कळलंय ते सत्य आता खरं आहे, म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही तिच्याकडून हे फुटली म्हणून ती स्वतः तिकडे उभी राहिली, नाहीतर आम्ही कोण सांगणार तिला? नवऱ्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे. पण आता राहून युगंधरला हे पटत नाहीये झालं. आणि त्यांनी आता धनश्रीची रूमच्या मध्ये जाऊन झडती घेण्याचं ठरवलंय. धनश्रीवरती त्याला का कोणास ठाऊक पण आता डाऊट आलेला आहे की काहीतरी गडबड आहे आणि धनश्री या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीचं करते आहे. आणि ज्या वेळेला तो धनश्रीच्या रूममध्ये गेलाय आणि धनश्री चपापले, धनश्रीच्या हातामध्ये दारूची बॉटल आहे.
त्याच वेळेला त्याला आता दिसलेलं आहे ते म्हणजे तिच्या हातामध्ये असलेली बॉटल आणि त्यावेळेला तो सांगतो हे काय आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता तिकडे विद्याधर आलाय आणि हो हे मी आणायला सांगितले तिला. आणि यावरती मग आता तो विद्याधरच्या थोबाडीत देतो. आणि मुळातच आता इकडे या सगळ्यामध्ये जर का बायकोला हे सगळं आणण्यासाठी सांगायचं होतं, लाज नाही वाटली का तुला, असं म्हणत त्यांनी आता थोबाड फोडलंय. आणि तो सांगायला लागतोय मला आता सगळं समजलेलं आहे. मी आता सगळ्यांकडून बातमी काढलेली आहे. ह्या सगळ्या नोकर माणसांनी सुद्धा सांगितलंय तुझा कुर्ता घालून त्याच्यावरती दारूची बॉटल हातात घेऊन ही आता तुझी बायको आनंदीला तिकडे घाबरवण्यासाठी किचनमध्ये आली होती तपकिरीचा वास घेऊन, जेणेकरून मात्र आता इकडे आनंदीला पाठमोरी दाखवून आता तिने घाबरवून आता इकडे तिला बेचैन केलं. आणि त्याचमुळे हा सगळा प्रकार घडला. आणि त्याचमुळे आनंदीने आता मात्र धडपडीमध्ये ते बॉक्स पाडलेलं आहे. मला सगळं सत्य समजलंय. तू आणि तुझ्या बायकोने जे काही कारस्थान केलंय ना, आणि त्याच्यामध्ये शिल्पाताई भरीसभर आहे. शिल्पाताई तू पण याला तितकेच कारणीभूत आहेत. तू सुद्धा या सगळ्यामध्ये यांना आता सपोर्ट केलास. आणि 4 तास ती ज्या ठिकाणी उभी होती ना त्या ठिकाणी आता इकडे तुम्ही 1 मिनिट उभं राहून दाखवा, ते काही नाहीये. याची शिक्षा तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. आणि असं म्हणत त्याने आता सांगितले आत्ताच्या आत्ता आनंदीचे पाय धरून माफी मागा, तरच या घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला जागा आता मिळेल. आणि नाहीतर जर या घरामध्ये राहायचं असेल ना तर तिची माफी मागा. आणि यापेक्षा अजून एक गोष्ट, आणि ते म्हणजे आता इकडे या घरामध्ये तुम्हाला जर का राहायचं असेल तर मात्र तुम्हाला इकडे आता सगळी कामं नोकरांची करायला लागतील, नाहीतर या घरात थारा नाहीये. शिल्पा म्हणते युगंधर काय बोलतोयस काय तू, म्हणजे आता मी काय या घरामधले नोकर म्हणून राहणार. यावरती युगंधर म्हणतो का आनंदी या घरात नोकर म्हणून राहण्यासाठीच तुला ठेवलं होतंस ना, आणि तिला इतकं इथे उभं केलंस त्याचे एक पट तरी शिक्षा तुम्हाला काहीतरी मिळाले पाहिजे ना. यावरती आता मात्र इकडे गडबडलेली आहे ती म्हणजे शिल्पा. आणि मी हे सगळं अजिबात करणार नाही असं रागारागात ज्या वेळेला ती आता म्हणायला लागले त्यावेळेला युगंधर म्हणतो ज्याला कोणाला माफी मागून ही आता कामं करायची नसतील ना मग मात्र या घरात राहण्याचा कुणालाही अधिकार नाहीये. आत्ताच्या आत्ता या घरातून तुम्ही आता सगळेच जण चालते व्हा, असं म्हणत चिडलेला युगंधर मात्र आता या सगळ्यामध्ये आनंदीला न्याय तर मिळवूनच देत आहे, पण आता तो इकडे सगळ्यांना माफी मागायला लावतोय. मग सगळेजण आनंदीच्या पायाशी मात्र आता आलेले आहेत. आनंदीच्या पायाशी आल्यावरती युगंधर सांगत आहे आजपासून घरामधल्या सगळ्या नोकरांना काही दिवस सुट्टी, आणि ती सगळी कामं आता तुम्ही करायची आहेत. कारण एखाद्या व्यक्तीला असं पुतळ्यासारखं तिथे उभं करून ठेवणं हे कितपत योग्य आहे. ताई तुला हे शोभलं नाही. तू जे काही केलंस ना मला हे अजिबात पटलेलं नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुला कधीच माफ करू शकणार नाहीये. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. तू आता आनंदीच्या सोबत हे सगळं वागतेस ना, या सगळ्याचा मला आता खूप त्रास झालाय. आणि तुम्हाला दोघांना तर आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माफी नाही म्हणजे नाही, असं म्हणत त्यांनी आता खूपच मोठा खुलासा केलेला आहे. आणि त्यांनी या सगळ्यामध्ये खुलासा करत आता मात्र या तिघांना अशी काही शिक्षा प्रेक्षकांनो दिलेली आहे की आता आनंदीचा सन्मानच झालाय आणि आता आनंदीला न्याय मिळालाय. त्यानंतर आबांना स्वतः फोन करून तो आता सगळा घडला प्रकार सांगणार आहे.